बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानकालगत आपण आहोत. आपण सकाळी देखील एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये आपण बघितलं ज्या काही आदिवासी महिला आहेत त्यांच्या जो काही भाजीपाला आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिला होता. त्यानंतर आम्हाला अनेक असे फोन आले आणि त्यांनी सांगितलं त्यांना ऑलरेडी भाजीपाल्याचं जे काही भाजी मंडी आहे तिथे भाजी विक्रीसाठी जागा दिलेली आहे, परंतु त्या ती जागा सोडून या ठिकाणी बसतात असं. तर आपण त्यांना डायरेक्ट लाईव्ह मध्ये विचारूया भाजी विक्री करतात. तर हे खरं आहे? ताई 20-25 जणी बाया आम्ही आहो इथं, पण आम्हाला चौघींना जागा दिली तिथं, पण तिथं काय आम्ही या उन्हात कसं काही बसणार ना. मग आम्ही 4 जणी इथं यायला लागलो बसायला. पण आता आमच्या प्रत्येक बाया आहेत, 25-30 बाया आहेत. कोणची करंदा, कोणची जांभला, आंबे हे घेऊन येतात ना. मग जागा कुठं होईल तिथं बसायला आम्हाला. तिथे किती जणांना जागा? तिथं 4 जणी फक्त आम्ही बसलेलो तिथं. मग त्या जागेवर आता कोण बसतं? आता तिथं कोण नाही बसत. असं सांगितलं जातंय की त्या जागा तुम्ही भाड्याने दिल्यात आणि तिथे दुसरे काय नाही, भाड्या बिड्याने काय नाही. आम्ही जागा दिली तिथं. आम्ही फक्त आम्हाला जागा दिली तिथं 4 बायांना. भाड्या बिड्या काय नाही. ताई काय बोलाल? काय तुम्हाला जागा दिली होती का बसण्यासाठी? जागा नाही, इथं लय धुमाळी चालली होती म्हणून आम्ही तिथं जाऊन बसल्या होत्या 2 दिवसच फक्त बसल्या होत्या. मागावून ती भाजीवाली उठा उठा तुमच्या जाग्यावर जा तिकडं. मग आम्ही निघून इथंच परत बसलो. आम्हाला तिथं कायमची जागा नाही त्याही दिली ना आम्हाला. काय नाही लोक सांगतात का भाड्यात तरी दिले जागा. आम्ही 2 दिवस कोणी सांगितलं तिथे बसायला? नगरपालिकेने जागा दिली होती की तुम्हीच जाऊन बसले होता? तेच बोलत होता का इथं बसा, पण आम्ही 20-25 बाया तिथं 4 चौघींचा जागा तिथं कशा काय बसू एवढ्या बाया. किती जणी आहात टोटल? 20-25 बाया येतात आता सीजनला. सगळे आदिवासीच बाया आहेत. आणि 4 जणींना जागा दिली होती असं तुमचं म्हणणं आहे 4 जणींना. मग त्यांना आम्ही काय बोलत होतो का आम्हाला खाऊ गलीत जागा आहे भरपूर ना आपल्या. हा, ही खाऊ गली आम्हाला आदिवासी लोकांना द्या तुम्ही, आम्ही तिथं धंदा करू. काय बोलले ते? म्हणले का तिथं नाही जागा भेटणार तुम्हाला. मग इथं 4 बायांची जागा ना 30-25 बाया माल घेऊन येतात, करंदा आंब ह्या त्या घेऊन येतात. मग त्या कुठं बसतील? मग आता तिथे तुमची हक्काची जागा आहे की नाही? हक्काची जागा आमची नाही आहे तिथं. नाही, त्या तिथं तर तिला घ्या. बघा, त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे हक्काची जागाच नाहीये आणि आपल्याला 2 ते 3 असे फोन आले ज्याच्यात त्यांनी सांगितलं की यांना ऑलरेडी हक्काची जागा दिलेली आहे, तरी पण ह्या आदिवासी महिला ज्या आहेत त्या रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रीसाठी बसतात म्हणून त्यांच्यावरती कारवाई होते असं. त्यांना आपण डायरेक्ट विचारतोय की नेमकं काय प्रकार आहे हा? तुम्हाला हक्काची जागा दिलेली आहे की नाही? नाही दिलेली. कुठं आहे हक्काची जागा? त्या भाजी मार्केटमध्ये जागा नाही. फक्त तिकडे आतमध्ये जाऊन बसा बोलतात. पण जागा कुठं आहे? तिथे बसल्याच्या नंतर काही त्रास होतो का? ते बोलतात का मार्केटवाला भाडे नाही दिले. कुठं कोणाला कुणी सांगितलंय? कोणाला दिले? तुम्हाला हक्काची जागा नाहीये? नाही, हक्काची जागा नाहीच आहे आम्हाला. तिथे जागा म्हणजे तुम्हाला कोण बोललेलं का तिकडे जाऊन तुम्ही बसा? ते आले का नगरपालिकावाले बोलतात का तिकडे आतमध्ये जाऊन बसा, तिकडे जाऊन. तिथे बसल्यावर काही प्रॉब्लेम होतो का? म्हणजे कोणी काही बोलतं का तुम्हाला? बोलायलाच नाही, पण जागा तर पाहिजे बसायला. जागा कुठं आहे बसायला? दुकानं आहेत ना तिथं. आता नंतर आलेले का? व्हिडिओ केल्याच्या नंतर आले होते का नगरपालिकेत? नाही आले ना बाई, नाही आले. आपण बघतोय की या आदिवासी महिला ज्या आहेत त्यांना खरं तर हक्काची जागा मिळायला पाहिजे या ठिकाणी अशी त्यांची मागणी आहे, परंतु ती मिळत नाहीये. असं बोलले जाते की त्यांना भाजी मंडीमध्ये काही ठिकाणी जागा दिली होती, परंतु त्या तिथे न बसता इथे बसतात. ते देखील आपण त्यांना आता विचारणा केली आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की तसं काही एक नाहीये. आता सध्या आपण बघतोय की ऊन पाऊस काही असू द्या, ह्या महिला याच ठिकाणी अशा बसलेल्या असतात आणि यांची फक्त मागणी एवढीच येते की त्यांना एकतर तुम्हाला पर्यायी जागा पाहिजे की तुम्हाला इथेच बसायचंय? 2 पैकी काय मागणी? पण आम्हाला जागा कुठंतरी द्या ना, असं बसायला या तुम्ही सांगता ना. मग कुठं त्रास होत असतात? त्रास होतोय का आम्हाला? पण कसं आम्हाला जागा सेपरेट भेटला ना कुठं बसायला. आता मग आम्ही धंदा करू असा. म्हणजे आम्ही जागा दिली तर तुम्ही बसता? हा, पण मार्केटात नको आम्हाला जागा. ते भैया लोक आम्हाला मग त्या दिवस इथं बसलो होतो आम्ही. आता ते सांगतात का इथं बसू नका, त्या भाजीवाले आहेत ना त्या पण सांगतात का बसू नका इकडे. मग कसं काय भैया लोक? हा, ते भैया लोक आहेत ना. मग आमचे आता तिथे नाही, म्हणजे कसं आम्ही आदिवासी आहेत ना, मग आम्हाला आदिवासीला कुठेतरी जागा सेपरेट द्या असं आमचं आहे म्हणणं. पण तुम्ही तिकडे गेले तर ते बसू देत नाही? मग त्यांच्या या साईडला पण भाज्या आहेत ना, आणि आम्ही त्या साईडला तिथं बसलो ना. 4 जणी 2 दिवस फक्त बसलो होतो. नाही, म्हणजे तुम्हाला जागा मिळाली तिकडे तर तुम्ही बसायला तयार आहात, पण जागा नाही मिळाली. काय मागणी करतायत मॅडम आता? बोला, तिथं काय जागा तिथं
जागा आहे त्या दुकानांच्या समोर जागा आहे, पण तिथं कसं धंदा होत नाही ना ताई, त्याच्यामुळे आम्ही बसत नाही ना. ऊन पण भरपूर पडतो ना. हक्काची जागा पाहिजे की काय मागणी जागा पाहिजे आम्हाला. बापरे 6 वर्ष झाले आम्ही इथं. हा बोलतात कोणी जण की तुम्ही नवीन आलात. नाही नवीन आम्ही इथलेच रहिवासी हाव. यो कुलगावचा माझा माहेर आहे. आम्ही इथलीच आहो, बाहेरची नाही कुठली. हे लोक येतात आणि धंदा करून जातात ना. आम्ही गावाला आम्हाला सांगतात का तुम्ही आता नवीन आलेत. हे कसा काय उलटा नाही आहे त्यांचा. म्हणजे आम्ही गावाले, आम्ही भय झालो, आम्ही पावाले झालो इथं. आणि ते परगावची ती गावाली झाली असं झालं त्या. मग तेव्हा सांगते ना आम्ही गावालीच आहो ना इथली. मागणी नाही केली का? नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत त्यांना कोणाला काही सांगण्यात त्या ताईंच्या पण घरी गेलतो आम्ही. आता नगरसेवक झाले ना, त्यांच्या पण घरी गेलतो आम्ही. त्या बोलल्या का तुम्ही बोलता तुम्हाला जागा देऊ आम्ही, अशा बोलल्या त्या. हा नंतर मग ते ताई तिथं ते आलते ना 14 जण, तर ते बोलले का तिथं बसा तुम्ही. ते गेलं का मग बडबड करतात ते. नाही आम्ही भरपूर बाया आहेत ना, आता आज नाही आल्या ना त्या. जागा दिली आहे, भरपूर बाय आहेत, तर तेवढ्या बाहेरला जागा कशी होईल. त्या भाडे ते हे करते ते कसं काय खोटं सांगते. बसायला जागा आहे पण तिथे धंदा पण होत नाही आणि मध्ये आहे. हा पण आम्हाला आता या तुटल ना, या तुटला तर मग आम्हाला जागा नाही होणार बसायला. काय ग ताई, यो तुटल ना मग आम्हाला बसायला जागा नाही तर असं सांगतो आम्ही. काय काय करतात तुम्ही इथे? मैं पैसे मागतो. कशाचे कशाचे काही कशाचे पैसे दिले? काय माहिती किती दिले? 5 रुपये दिले. त्याला कशाचे पैसे घेतले? गली